सातारा जिल्ह्यातील शिवथर गावातील पूजा आणि प्रथमेश जाधव यांचा प्रेमविवाह झाला होता। लग्नानंतर अगदी 2 वर्षात म्हणजे 2017 मध्ये त्यांना एक मुलगा सुद्धा झाला। पण त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं। 2019 मध्ये पूजाचे अक्षय रामचंद्र साबळे नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण झाले। अक्षय हा शिवथर गावातीलच तरुण, त्याचे प्रथमेश सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते। त्यांची अधूनमधून त्याच्या घरी उठबस असायची। त्यातून पूजा आणि त्यांच्यात सूत जुळलं आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली। तर स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार तर पूजाचा पती प्रथमेश हा साताऱ्याला एका दुकानात काम करत होता। त्याच्या तुटपुंज्या नोकरीवर घरातील खर्च आणि पूजाचा खर्च भागत नव्हता। तर दुसऱ्या बाजूने अक्षयकडे चांगली शेती होती, तसंच त्याचा जेसीबीचा व्यवसाय होता। त्यातून त्याला चांगले पैसे मिळायचे आणि त्यामुळे पूजाने त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते। पूजा आणि अक्षय यांच्यात जवळपास 6 वर्ष अनैतिक संबंध राहिले। हा काळ भरपूर मोठा आहे। या दरम्यान दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती। अक्षय तिला काय हवं काय नको ते पाहायचा आणि त्यामुळे तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं। अक्षयही तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता। त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं। त्याचा तसा प्रणच होता, त्यामुळे त्याने स्वतः सुद्धा लग्न केलं नव्हतं। ती विवाहित जरी असली तरी तो तिला स्वीकारण्यास तयार होता। पूजा सुद्धा त्याच्यासोबतच लग्न करण्याच्या विचारात होती। पण त्या दोघांसाठीही लग्न करणं सोपं नव्हतं, कारण पूजाचं अगोदरच प्रथमेश सोबत लग्न झालं होतं आणि तिला 8 वर्षाचा मुलगा सुद्धा होता। त्यामुळे अक्षयने तिला आपल्यासोबत घर सोडून पळून जाण्यास सांगितलं आणि तो सुद्धा तयार झाला। पण तोपर्यंत त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण गावात पसरली होती। गावातील लोक त्यांच्याबद्दल बोलायला लागले होते। तिच्या माहेरसह सासरच्या मंडळींना सुद्धा तिच्या आणि अक्षय बद्दलच्या संबंधांचं कळालं होतं आणि ते तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते। तू असं काही केलं तर समाजात आपली बदनामी होईल, तुला एक लहान मुलगा आहे, असं ते वारंवार तिला सांगत होते आणि त्यातून तिचं काही प्रमाणात मतपरिवर्तन सुद्धा झालं होतं। पण अक्षय काही ऐकायला तयार नव्हता। तो तिच्याकडे पळून जाण्यासाठी सारखा तगादा लावत होता, पण ती नाही म्हणत होती। सुरुवातीला आपल्यासोबत पळून जाण्यास तयार असणारी पूजा आता नाही का म्हणतेय हे त्याला कळत नव्हतं। दोघांमध्ये त्यावरून सारखे वाद होत होते। आता पूजाची हत्या झाली त्या दिवशी काय घडलं तर 7 जुलैला सकाळी 10 वाजेच्या सुमारास पूजाचा पती प्रथमेश नेहमीप्रमाणे साताऱ्याला कामावर गेला। तर तिचे सासू सासरे हे सुगीचे दिवस असल्यामुळे शेतात गेले होते। दरम्यान घरात फक्त पूजा एकटीच होती। त्याचा फायदा घेऊन अक्षय तिच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा तिच्याकडे पळून जाण्यासाठी विचारणा केली, पण तिने त्याला साफ नकार दिला। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तो तिला पळून जाण्यासाठी जबरदस्ती करत होता, पण ती काही ऐकत नव्हती। त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही हाताने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली। ती खाली पडली। त्यानंतर त्याने आपल्याकडे असणाऱ्या कटरने तिच्या गळ्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला।